फास्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीन इनामदार। आज हम बात करेंगे बीड़ शहर के मोमिनपुरा इलाके में हुई उस मध्यरात्रि कार्रवाई की जिसने पूरे इलाके में तनाव का माहौल पैदा कर दिया है। आरोप है कि पुलिस कार्रवाई के दौरान कुछ कथित गोरक्षक भी मौजूद थे जिन्होंने घरों के ताले तोड़े, लोगों के घरों में घुसकर डर का माहौल बनाया। अब सवाल उठ रहा है, क्या कानून अपने हाथ में लेने की इजाजत किसी को है? बीड़ के मोमिनपुरा इलाके में देर रात हुई उस कार्रवाई के बाद स्थानीय नागरिकों में भारी नाराजगी देखने को मिल रही है। लोगों का कहना है कि पुलिस के साथ कुछ बाहरी लोग भी मौजूद थे जिन्होंने कार्रवाई के नाम पर घरों में घुसने और दहशत फैलाने का काम किया। स्थानीय लोगों ने आरोप लगाया है कि घरों के ताले तोड़े गए और बिना उचित प्रतिक्रिया के कार्रवाई की गई। अब सबसे बड़ा सवाल यही उठ रहा है कि अगर पुलिस कार्रवाई थी तो उसमें कथित गोरक्षकों की भूमिका क्या थी? कानून विशेषज्ञों का कहना है कि किसी भी पुलिस कार्रवाई के लिए तय प्रतिक्रिया होती है। बिना अनुमति किसी के घर में घुसना, डराना, निजी लोगों को साथ लेकर कार्रवाई करना गंभीर मामला माना जाता है। इस पूरे मामले में नागरिकों ने निष्पक्ष जांच की मांग की है। लोगों का कहना है कि अगर किसी ने कानून हाथ में लिया है तो उस पर सख्त कार्रवाई होनी चाहिए, चाहे वो कोई भी हो। अब मांग उठ रही है कि इस मामले की उच्च स्तरीय जांच कराई जाए और जिन पुलिस अधिकारियों या कथित गोरक्षकों की भूमिका सामने आए उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। फिलहाल मोमिनपुरा मामले ने कई सवाल खड़े कर दिए हैं। क्या कार्रवाई कानून के दायरे में हुई? क्या निजी लोगों को पुलिस कार्रवाई में शामिल किया गया? और सबसे बड़ा सवाल, आम नागरिकों की सुरक्षा की जिम्मेदारी आखिर किसकी है? इस मामले पर आपकी क्या राय है? कमेंट करके जरूर बताएं। धन्यवाद। काय उद्देश होता आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आले होता? नमस्कार। आज आम्ही सगळेजण या उद्देशाने इथं बीड जिल्हाधिकाऱ्यामध्ये आलेलो आहे की 11 तारखेला मध्यरात्री मोहिनपुरा भागात जी रेड झाली त्या रेड संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। त्या रेडमध्ये त्यांनी जे रेड झाली, पेडबीड पोलिसांनी जे रेड केली त्या रेडला आमचा काही विरोध नाही। त्यांनी नेहमीच रेड करतात और ते रेड होते जे चुकीचं काम करतात त्यांच्यावर रेड होती, पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करते, त्या कारवाईला आमचा काही विरोध नाही। पण 11 तारखेला मध्यरात्री जी रेड करण्यात आली, पेडबीडचे जे कर्मचारी, पोलीस अधिकारी वगैरे जे काही सोबत होते त्यांनी काही स्वघोषित गौरक्षकांना बाहेरून आलेले, आपल्या जिल्ह्यातले सुद्धा नाही, बीड शहरातले नाही, बाहेर जिल्ह्यातून बीड शहरामध्ये ते गौरक्षक या नावाखाली बीड शहरामध्ये आलते और त्यांनी ते पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन जे दहशत मोहिनपुरा भागात पसरली। तिथं फक्त कुरीशी समाज नाही, अदर सुद्धा काही लोक राहतात। मध्यरात्री 2:30च्या वेळेस असं होणं हे चांगलं नाही। यासाठी आम्ही सगळं मिळून फारुक पटेल साहेब, आमचे सगळे नगरसेवक, बीड शहरातील सगळे प्रतिनागरिक, फक्त हेच साहेबांना एक विनंती करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहे की रेड केली, रेडमध्ये जे काय असेल ते रेडला आमचा काही विरोध नाही, पण जे अधिकाऱ्यांनी जे गौरक्षक, स्वयंघोषित गौरक्षकांना घेऊन जे रेड केली हे सगळं चुकीचं आहे। माननीय आयुक्त साहेबांचा, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा अहवाल सुद्धा आहे की तुम्ही खासगी लोक घेऊन तुम्ही रेड कुठं पोलीस हे करू शकत नाही, म्हणून पेडबीडवाल्यांनी, पेडबीडच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी यांना गौरक्षकच्या नावाखाली यांना सोबत घेऊन जी रेड केली तिथं जे दहशतीचा माहोल तयार झाला त्याला आमचा विरोध आहे। कदाचित जर उद्या जर तिथं दिवसात झाला असता तर मोमिनपुरासारखा बहुबल मुस्लिम बहुबल एरिया आहे तो मोमिनपुरा म्हणल्यावर, जर असे लोक जर नवीन गौरक्षकाच्या नावाखाली जर तिथं जाऊन रेड करत असतील आणि बाकी जर तिथं काही अपचित्र किंवा काहीतरी विचित्र प्रकार जर झाला असता, जर काही घडला असता विचित्र प्रकार, तर मग त्याचे जबाबदार कोण असते? घडवायची असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही। आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की हे तुमचं पांघरून घेऊन तुमच्या संरक्षणामध्ये हा कावा झालेला आहे। खरं म्हणजे पोलीस अधीक्षक याचं उत्तर द्यायला जबाबदार आहेत। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा हा प्रश्न विचारू की पोलीस अधीक्षकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही कारवाई करत असताना तुम्हाला अनधिकृत लोक घेऊन यायची गरज का पडली? ती लोक तुमच्या सोबत यावीत असं कुणाचं प्रेशर होतं का, किंवा तशा प्रकारची तुम्हाला कोणाचे आदेश होते का किंवा परवानगी होती का? हा प्रश्न आमचा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की ही रेड नाहीये, हा आमच्या सलोख्यावरचा हल्ला आहे। हिंदू मुस्लिमांचं ऐक्य ज्यांना ज्यांना देखवत नाही ते अशा प्रकारचा कायद्याचा भंग करून आमच्या सलोख्यावर एक आक्रमण करत आहेत।
आणि म्हणून ही रेड आम्ही केवळ कत्तलखान्यावरची रेड समजत नाही. ही रेड आमच्या सलोख्यावरची आहे आणि हा हल्ला आहे, ही रेड नाही आहे. जर फक्त पोलीस असते तर ही रेड असते. मात्र पोलिसांच्या शिवाय बाहेर जिल्ह्यातले लोक आली, कसले गोरक्षक आहे ते. आमचा बाप आयुष्यभर रान मातीमध्ये काम करताना गायीचा सांभाळ करतो, तो खरा गोरक्षक आहे. शेतकरी खरा गोरक्षक आहे. म्हणून हिंदू मुस्लिम बांधव आम्ही सर्वजण त्या रेडच्या पाठीमागं अंधारातून जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा निषेध करतो आणि आम्ही या सरकारला विनंती करतो की हा सलोखा कायम ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीला आळा बसवावा.